ॲडव्होकेट धीरज सयाजीराव घाडगे, मी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कायदेशीर सल्लागार आहे. आणि आज जे सुषमा अंधारे, जयश्री आगवणे यांनी पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दादांबद्दल जी बेताल वक्तव्य केली त्याच्या प्रत्युत्तरादाखल मी आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि त्यांना लेखी माफी मागायला सांगण्यात आलेलं आहे. आणि लेखी माफीसोबत 50 कोटी रुपये त्यांनी नुकसान भरपाई द्यावी. आणि ज्या ज्या मीडिया हाऊसेस समोर त्यांनी आज हे बदनामीकारक आणि बेताल वक्तव्य केलेले आहेत, त्या बेताल वक्तव्यांचं तिथंच त्यांनी माफी लेखी त्यांची प्रसिद्ध करावी 48 तासामध्ये, असं मी त्यांना कळवलेलं आहे. आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी 277 FIR दाखल केलेले आहेत, हे संपूर्णतः खोटं आहे. माझ्याकडे पुराव्यादाखल मी पत्र दाखवतो, जे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, उपविभाग फलटण यांचं पत्र आहे, ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. एक देखील गुन्हा रणजितदादांनी कुठल्याही ऊस मुकदमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी 277 गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकदमांविरुद्ध दाखल केलेले आहेत. एवढंच नव्हे, तो ऊस मुकदमांना उचलून आणणे, किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री अरेस्ट मेडिकल जे होतं त्या प्री अरेस्ट मेडिकल बद्दल अनफिट असताना देखील फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं, ज्याच्यामध्ये पीडिता जिने सुसाईड केलं 2 दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे, असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे. तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठेही कधीही घडलेला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला अटक केली जाते आणि त्याला मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं जातं, ज्याच्यात मॅजिस्ट्रेट स्पष्टपणे विचारतात की पोलिसांविरुद्ध अगर अन्य कोणाविरुद्ध मारहाणीची तक्रार आहे का, ज्या वेळेला आरोपीला पुरेपूर संधी असते सांगायची. असं आज अखेर कोणीही रणजितदादांनी अथवा पोलिसांनी मारहाण केल्याचं नमूद केलेलं नाही. त्यानंतर पुढच्या वेळेला पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर हजर केल्यानंतर देखील ती संधी असते, पुन्हा ते विचारलं जातं. तशीही तक्रार आज अखेर कोणाचीही नाही. त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर देखील खाजगी वैद्यकीय उपचार घेऊन असे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. आज अखेर रणजितदादा त्यांच्या कुठल्या सहकारी अथवा पोलिसांवर देखील कुठल्याही ऊस तोड मुकदमाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. यावरून स्पष्ट होतं की सुषमा अंधारे या तद्दन खोटं बोललेले आहेत. दुसरा विषय आहे की 277 गुन्ह्यांपैकी एकही गुन्हा रणजितदादांनी कुठल्याही पोलीस स्टेशनला दाखल केलेला नाही. त्यापुढे जाऊन सुषमा अंधारे एक बाब विसरल्या की ज्यांच्या सोबत त्या डायसवर बसलेल्या आहेत त्या जयश्री दिगंबर आगवणे या स्वतः मोक्यामधल्या आरोपी आहेत. या जयश्री दिगंबर आगवणे यांनी स्वतः फलटण पोलीस स्टेशन येथे हल्ला करून नुकसान करून पोलीस ठाण्याचं तिथल्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी धमकावलेलं आहे, मारहाण केलेली आहे, ज्याच्याबद्दल गुन्हा दाखल आहे 353, 307. सुषमा अंधारे या मयत डॉक्टर भगिनीला सहानुभूती दाखवण्यासाठी आल्या होत्या का स्वतःचा पर्सनल पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी आल्या होत्या, हे तुम्हाला सगळ्या वक्तव्यावरून स्पष्ट होईल. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक बाबीचं आम्ही व्यवस्थित पुराव्यानिशी खंडन केलेलं आहे. सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत
डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांच्या सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का पुण्यातच बसून फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या साथीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे. दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येबाबत, ज्याच्यामध्ये त्यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे. माझ्याकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव साधर्म्य आहे, परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही व्यक्ती ती नव्हे असं धनंजय आत्माराम ननावरे, नंदकुमार ननावरे यांच्या बंधूंचं प्रतिज्ञापत्र आहे, जे त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे. आणि तसंच दुसरं एक प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी फलटणच्या तहसीलदार कचेरीत स्वतः तयार केलेलं आहे आणि सादर केलेले आहे कायदेशीर प्रोसिडिंग मध्ये, की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर प्रतिज्ञापत्र माझा भाऊ कैलासवासी नंदकुमार ननावरे व वहिनी उज्ज्वला ननावरे यांनी 1/8/2023 रोजी आत्महत्या केल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 16 दाखल आहे. त्याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे. तर हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे 21 रणजित निंबाळकर आपल्या फलटणमध्ये आहेत. ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे. तिसरा विषय सुषमा अंधारेंनी मांडला, कोणत्याही पुरावे नसता विना आणि तथ्यहीन, की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपये उचलून अनेक बँकांना डुबवलेलं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही हे आम्ही तुम्हाला पुरावेनिशीर साबित करतो. आणि उलट माझा प्रश्न सुषमा अंधारेंना असा आहे की कोणत्या बँकांचं कर्ज रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी थकवलं आणि कोणत्या बँका कोट्यवधी रुपयाला बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावं. दिगंबर आगवणे याला विविध केसेसमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गुंतवलं असं म्हटलेलं आहे. रणजित दादांनी एकही गुन्हा दिगंबर आगवणेवर दाखल केलेला नाही. माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे की रणजित दादांनी एकही गुन्हा कुणाही विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही, ज्याचं सर्टिफिकेट स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी दिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये दिगंबर आगवणेवर केसेस कुणी केल्या तर ज्यांना दिगंबर आगवणेने किडनॅप केलं, ज्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या, ज्यांच्या नावावर खोटी कर्ज केली, ज्यांच्या नावावर खोट्या कंपनी फ्लोट केल्या, अशा अनेक लोकांनी दाखल केलेलं आहे. ज्यांच्या दहशतीने, दिगंबर आगवणेच्या दहशतीने ज्या लोकांना आज दहशतीखाली जगत होते, ज्या दिगंबर आगवणेवरचा हात निघाल्यानंतर ज्यांनी दाखल केले गुन्हे आणि त्याच कारणाने दिगंबर आगवणे आज रोजीपर्यंत जेलमध्ये आहे. दिगंबर आगवणेवर MPID खाली, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधी कायदा त्याखाली, मोक्याखाली आणि ED म्हणजे PMLA खाली गुन्हे दाखल आहेत. ED मध्ये त्यांना आता जामीन झालेला आहे, ज्याच्यासाठी आम्ही अपिलाचं सुद्धा झाल्याचं ऐकवत आहे. आमच्या मोक्याचा जामीन अजून प्रलंबित आहे. आणि अशा अनेक खटले दिगंबर आगवणेवर दाखल झाले जे न्यायप्रविष्ट आहेत, ज्याची चर्चा सुषमा अंधारेंनी सार्वजनिकरित्या करण्याचं कोणतंही कारण नव्हतं. सुषमा अंधारेंनी हे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही मयत डॉक्टर भगिनीच्या सहानुभूतीसाठी घेतली, तिला न्याय मिळावासाठी घेतला का दिगंबर आगवण्याची बाजू मांडण्यासाठी घेतली हे सुज्ञ पत्रकार सांगतीलच. याच्या पुढे सुषमा अंधारेंनी आणखीन एक मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी अनेक किडनॅपिंग्स केले, मारहाण केली आणि खोटे FIR दाखल केले आणि तेही ऊस तोड मुकदमांवर केले. असा कोणताही तक्रार, साधी तक्रार देखील रणजित दादांवर कुठल्याही ऊसतोड मुकदमाने केलेली नाही आज अखेर. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं की मयत डॉक्टर भगिनी आहे, तिला रणजित दादांनी धमकावून अनफिट असलेल्या लोकांवर फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव निर्माण केला. ही पूर्णतः बाब खोटी आहे.
तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट्स पाहिले ह्या 2 दिवसातले, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या वरिष्ठांकडे 3 वेळा तक्रारी केलेल्या आहेत, ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेलं आहे पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणले, पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले, त्यामुळे हे फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ऍडमिट करणार आहे, तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे, तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता. आणि त्यामुळे पोलिसांनी 3 तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत, ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे. आणि सरप्राइझिंगली त्या भगिनीने पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं बदलीचा चॉईस दिला गेला, त्यावेळेला 3 वेळा त्या भगिनीने फलटण हेच चूज केलं. जर रणजित दादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी, तर तिने 3 वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. मला त्या भगिनीबद्दल सहानुभूती आहे, मला त्या वादात पडायचं नाही. पोलीस तपास चालू आहे. सुषमा अंधारेंना एवढंच ऑब्जेक्शन होतं तर त्यांनी त्या मयत भगिनीच्या घरी जाऊन सहानुभूती व्यक्त करायला पाहिजे होती. त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे तिने सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस सातारा, DIG, DG, पोलीस महासंचालक, या पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा म्हणून करायला पाहिजे होती. त्याच्या पुढचं म्हणजे सुषमा अंधारेंनी कायदेशीर मार्ग चोखाळत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायला पाहिजे होतं, किंवा मैतेच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा तपास योग्य दिशेने होत नाहीये, चुकीचा आहे, CID CBI कडे हा तपास वर्ग करण्यात यावा असं रिट पिटिशन दाखल करायला पाहिजे होतं. केवळ आणि केवळ रणजित दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणे हिला सोबत घेऊन, त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं. आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळची घेतलेली आहे. आम्ही त्यांना दोघींनाही, सुषमा अंधारे आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 50 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे, लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे. आणि सुषमा अंधारेंना जाहीर आवाहन आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवावा, अन्यथा बेताल वक्तव्य केली, खोटी वक्तव्य केली म्हणून ज्या मीडिया समोर तावातावाने 35 मिनिटं भांडल्या, 35 मिनिटं तावातावाने बाजू मांडली खोटी, त्याच मीडिया हाऊसेस समोर माफी मागावी. दोघींनाही नोटीस असणार आहे का? जयश्री आगवणे आणि सुषमा अंधारे दोघींनाही नोटीस आहे. दोघींना 50 कोटीचा प्रत्येकी आणि माफी मागावी, लेखी माफी मागावी असेल. किती तासाच्या? 48 तासात. आणि तक्रार आधाई तुम्ही कुणाकडे दाखल केले? हे मी नोटीस रणजित दादा नाईक निंबाळकरांच्या वतीने पाठवलेले, त्यांचा वकील म्हणून. आणि दुसरा विषय असा आहे की पाचांगणींनी पण आरोप केलेले आहेत जे तुम्ही आता नमूद केलं, त्याबद्दल आपण काय बोलू? त्याबद्दल माझ्या अजून ऐकण्यात नाही, पाहण्यात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलींनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा PM रिपोर्ट बदलण्यात आला आणि आमच्या परस्पर त्या याची विल्हेवाट लावली आणि ह्याचा सर्वस्वी जबाबदार खासदार साहेब असतील. मी पाहून घेतो आणि पाहिल्यानंतर हे करतो. एक बाब नमूद करावी वाटते याच्यामध्ये की ज्या कारखान्याचा, साखर कारखान्याबाबत सुषमा अंधारे बोलतात, 2019 पासून रणजित दादांचा त्या कारखान्याशी संबंध नाही. सभासद असण्या व्यतिरिक्त त्या कारखान्याच्या कुठल्याही मॅनेजमेंटशी संबंध नाही. तुम्ही जे म्हणताय की 277 ज्या तक्रारी आहेत त्यापैकी एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी दिलेली नाहीये, पण सुषमा अंधारे असं म्हणलेले आहे की जो कारखाना आहे त्या कारखान्याला फिर्यादी केलंय आणि कारखान्याला फिर्यादी करून 277 लोकांवर फिर्याद दिलेली आहे, FIR केलेली आहे आणि त्या FIR देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेले आहे. अगदी बरोबर. मुद्दा असा की ही बाब दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. एक, कारखान्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सवर गुन्हा दाखल करावा, चेक बाउन्सच्या केसेस करावा, ही बाब वेगळी. आणि मी आता नमूद केल्याप्रमाणे
2019 पासून रणजित दादांचा त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटशी कोणताही संबंध नाहीये. आणि सुषमा अंधारे यांचं ॲलिगेशन आहे, आरोप आहे, ते 2022 नंतर आहेत सगळे. जे आगवणी कुटुंब आहे त्यांच्या मुली देखील त्या पत्रकार परिषदेला गेल्या होत्या. त्या मुलीने दावा केला की रणजित निंबाळकर यांच्या तक्रारीवरून आम्ही देखील आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे. खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. खोट्या केसेस कोर्टांची अंतिमता निकाल लागल्यानंतर निर्दोषत्व किंवा आरोप साबित झाल्यानंतरची बाब आहे. आता सध्या सगळे न्यायप्रविष्ट आहेत, प्रलंबित आहेत, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नव्हे. आणि आज त्या खोट्या आहेत असं म्हणणं हे फार प्रीमॅच्युअर होईल. असं जर खोट्या आहे असं म्हणणं असेल तर आजपर्यंत जामीन का नाही मिळालेला त्यांना? त्यांनी सांगितलं की एमसीआर झाल्यानंतर लगेच दुसरा गुन्हा दाखल होतोय, त्याच्या तपासासाठी पोलीस ताबा घेत आहेत. असे 25 गुन्हे आमच्यावर. वेळेस डॉक्टरांचं कुटुंब या ठिकाणी आलं. त्यांना भेटण्यासाठी आपले कुठलेही खासदार म्हणा किंवा आपले कोणीही त्यांचे सांत्वन करण्यासाठी गेलं नाही. म्हणजे त्या फास्टमध्ये त्यांना ट्रीटमेंट पाहिजे होती, ती ट्रीटमेंट केली गेली नाही असा देखील आरोप झालेला आहे. मी कायदेशीर बाबींबद्दल मला काही विचारा आपण. बाकीचे प्रश्न जे आहेत ते आयदर नरसिंह सर सांगतील, सचिन सर सांगतील किंवा दादा प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतील. तुम्हाला एक विनंती मात्र मला करावीशी वाटते आणि सुषमा अंधारेंनी सुद्धा केलेली चूक मी आपल्याला प्रकर्षाने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की बलात्कारातील पीडितेचे नाव घेण्यास कायद्याने बंदी आहे. असं असताना सुषमा अंधारेंनी आणि जयश्री दिगंबर आगवणेंनी अनेक वेळा पीडितेचं नाव कॅमेरा समोर घेतले गेलेले आणि गुन्हा केलेला आहे. पत्रकारांना माझी विनंती आहे की जिवंत अथवा मयत पीडितेचं नाव कधीही घेणं कायद्याने मान्य नाहीये. ती देखील बाब आम्ही आमच्या नोटीसमध्ये नमूद केलेली आहे. ओके थँक्यू.